कधी कधी काय होतं माहिती का, दूध फाटतं मग आपण नाराज होतो, पण आता नाराज व्हायचं नाही बरं का. त्याचं असं काय बनवून खायचं ना की इथून पुढे जाणून बुजून दूध फाडिलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिलं तसा कांदा कापून घ्यायचा, हिरवी मिरची कापायची थोडीशी, जेवढी बारीक कापता येईल ना तेवढी बारीक कांदा आणि मिरची कापायची, नंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा कापायची. आणि चपात्या करत असतो थोडंसं पीठ ठेवायचं त्याचंच, किंवा मळून घ्यायचं थोडंसं बरं का. त्या पिठाला आहे ना थोडंसं लाटून घ्यायचं आणि मग आहे ना जे फुटलेलं दुधाचं होतं ना ते त्याच्यावरती टाकून द्यायचं. तर इथं माझं खूप थोडंसंच फुटलं होतं, पण मी त्याला कपड्यामध्ये बांधून आहे ना त्याचं पाणी काढून घेतलं. म्हणजे काय होतं, आपण लाटताना मग हे फुटत नाही, पाण्यामुळे फुटून जातं. मग त्याच्यावर कांदा टाकायचा, कापलेला मिरची टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, थोडीशी धण्याची पावडर टाकायची, काळी मिरची पावडर टाकली तर मी नसन ना तर गरम मसाला टाकायचा, थोडासा चवीपुरतं मीठ टाकायचं, कापलेली कोथिंबीर टाकायची आणि चांगलं मिक्स करून आहे ना त्याच्या साईड उचलून घेऊन आहे ना एकावर एक ठेवून त्याचं तोंड असं बंद करून घ्यायचं. आणि आता आहे ना याला पिठामध्ये बुडून आता हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं बरं का. जास्त जोर नाही द्यायचं, नाही तर कांदा वगैरे ना मग बाहेर येतो, त्याच्यामुळे जेवढं हलक्या हाताने जमन ना तसं लाटून घ्यायचं. आता हे सगळं करायपर्यंत ना तवा किंवा पॅन ठेवायचं गरम करायला आणि लगेच त्याच्यावरती टाकून द्यायचं. आता याला आहे ना मस्तपैकी आहे ना खरपूस असं भाजून घ्यायचं, अलटी पलटी करत आहे ना पहिल्यांदा दोन्ही साईडने भाजून घ्यायचं, नंतर याच्यावर तूप किंवा तेल टाकायचं आणि मस्त भाजून घ्यायचं बघा. पहिल्यांदा आहे ना दोन्ही साईडने भाजूस्तवर गॅस हाय ठेवायचा आणि नंतर आहे ना तूप लावल्याच्या नंतर गॅस एकदम बारीक करायचा. बारीक गॅसवर याला असं खरपूस भाजून घ्यायचं. याची टेस्ट आहे ना मग काहीतरी वेगळीच लागते बघा, खूप छान. आणि कधी पण याला ना असं एकदम पातळ नाही लाटायचं, थोडंसं जाड सरस ठेवायचं. आता हे ना भाजून मस्तपैकी झालेलं आहे, याला ना मी कापून दाखवते. तुम्ही बघा किती मस्तपैकी आहे ना सगळीकडे आहे ना असा याचा मसाला लागलेला आहे. तर खाताना सुद्धा याची टेस्ट आहे ना लय जबरदस्त येते बघा. आज आहे ना माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी ना सॉस बरोबरच काम चालून घेतलं, पण तुम्ही जर दह्या बरोबर खाल्लं ना काय जबरदस्त टेस्ट येते. तुम्ही ना याला एक वेळेस नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.